पुणे कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरण सरकार व्यवहार रद्दच्या नोटिशी विरोधात आहे की काय असा सवाल उपस्थित होतोय। कारण 42 कोटीच्या दंडाची गरज नाही असं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। महसूल मंत्री बावनकुळेंनी हे धक्कादायक वक्तव्य केलेले। सरकारला 42 कोटी रुपये नको आहेत का असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। कारण हा जो व्यवहार झालाय तो झी 24 तासनं समोर आणलेला होता, गैरव्यवहार झालेला आहे आणि त्यानंतर हा व्यवहार रद्द करण्यासाठी 42 कोटींची रक्कम भरायची होती, दंड भरायचा होता आणि त्यानंतरच हा व्यवहार रद्द होणार होता। मात्र आता ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, कारण बावनकुळेंनी तसं वक्तव्य केलंय 42 कोटीच्या दंडाची गरज नाही, कारण दोन्ही पार्ट्यांकडून हा दंड वसूल केला जातो। मात्र याच दंडाची आता गरज नाही असं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। त्यामुळे अनेक प्रश्नांना खरं तर आता प्रश्न उपस्थित होत आहेत। 42 कोटींच्या दंडाची गरज नाही असं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। गव्हर्नमेंट लँड आहे, सरकारी जागा आहे। मला तेही तपासावं लागेल की त्यांनी जे नोटीस दिली आहे 42 कोटीची, किंवा ती चौकशी समिती तपासेल की 42 कोटीची नोटीस दिली जो सरकारी जागेचा व्यवहार आहे। शेवटी जेव्हा एखादी नोटीस आपण देतो तेव्हा सरकारी जागेचा व्यवहार जो आहे तो या नोटीसमधनं जे काही 42 कोटी येणार आहे ते नेमके कशाचे आहे हे मला तपासावं लागेल। कारण आपण व्यवहार रद्द करतो आहे, व्यवहार रद्द करताना 42 कोटी काय घ्यायचे याचेही मला तपासावं लागेल आणि त्यांनी काय दिली हे चेक करावं लागेल। त्यांच्या चौकशी समितीचे पॅरामीटर काय आहे, कोणी गडबड केली आहे, सातबारे बंद असताना जे प्रॉपर्टी कार्ड तयार झालं, प्रॉपर्टी कार्ड न बघता कशी रजिस्ट्री झाली, हे सर्व चौकशीचे मुद्दे आहेत। चौकशीच्या मुद्द्यावर मी काही भाष्य करणार नाही, पण मात्र IGR आल्यावर मी हे चेक करेल की 42 कोटीची नोटीस दिली आहे, ती नोटीस व्यवहार रद्द करायचा आहे तरी नोटीस का दिली हे चेक करावं लागेल। त्यांच्याकडे IGRचा जो अधिनियम आहे त्या अधिनियमाने दिली असेल तर मग पुढे जाऊ।